म्हणजे सगळ्यांकडे टू व्हीलर होत्या पण सगळं लावून दिलंय आणि इथं चाललं आम्ही, कारण आम्हाला मेमरीज पाहिजे काहीतरी. दुनियाला वाईट झाली भाऊ, कलियुग कधी संपले. आपले चारीचे चारी मेंबर फुल मागे सगळे थकटले, पण चाललं कसं कसं पुढं वाट काढत खोल तरी या बाजूला. 9:15 झाले, कोणाची वाट बघतो आम्ही, अजून काय ऊन आलं नाहीये. हे बघा, हे वरती उभे मस्त, इथून पण खाली चाललोय आता पाणी भरायला. गाईस तुम्हाला सांगतो, इतका रोगलाय ना हा, आत्ता फुल बडबड करत होता 370चा असा विषय, प्रणित मोरेचा काहीतरी. मग मी जसा कॅमेरा चालू केला ना, भाऊची डाक बोलती बंद. काय मग दातीर कंडिशन ओके का? तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय हरिश्चंद्रगडच्या ट्रेकिंगला. हे बघा कृष्णा दातीर आपल्यासोबत, 8 जण आहे आपल्यासोबत तिकडं. आणि आता चाललंय बघा, फुल लेजंड वाली गाडी घेऊन चाललोय आम्ही. इथं बजरंगबली विषय काय आपल्याकडे कसं आहे जातील. आणि आपला हे पण एकदम ओजी काय म्हणता, हेवी ड्रायव्हर आहे डायरेक्ट आपल्याकडं. आता मस्त मॅगी बिंगी घेतली आम्ही, डिक्कीत तुम्ही बघू शकता. आणि वगैरे एक मिनिट, एक प्रॉपर सामान भरलंय. आमची सगळ्यांकडे टू व्हीलर होत्या पण सगळं लावून दिलंय आणि इथं चाललं आम्ही, कारण आम्हाला मेमरीज पाहिजे काहीतरी जीवनात, काहीतरी क्रिएट करायचं आम्हाला मेमरीज, म्हणून आम्ही चाललोय. आणि आता आम्हाला पेट्रोल भरायला थांबायचंय. किती वाजले आता? 12:21 झाले. पेट्रोल पंप शोधतो आम्ही, तिथून भरतो पेट्रोल, पुढं जातो. आता थोडीशी एकमेकांची थोडी घेतो जरा, नाही का, काळजी घेतोय. काय वाटतं राहतो बरोबर आहे का? तू काही बोलत का बरं नाही? एकदा गाडीत पेट्रोल टाकलं का माझ्या जिओ येईल, 2000चं टाकून देऊ. हे तर फुल करू हो, फोन करून घेत काट्याने वाहना धोका दिला. काटा दाखवतोय. जेव्हा डिक्की जेव्हा ओपन केली, सॉरी टाकी जेव्हा ओपन केली म्हणते ना त्याला, तेव्हा डायरेक्ट काहीच काठी टाकून पाहिजे, काहीच पेट्रोल नाही लागत. आता किस्सा आलाय. काही तिथं ॲम्ब्युलन्स पुढे चालली होती, ॲम्ब्युलन्सच्या पाया पडलो. सगळे पाया पडतात, ॲम्ब्युलन्स सगळे पाया पडताय. अरे काही लाज वाटत नाही, सगळे पाया पडले तुम्ही, म्हणजे तो खपायच्या आधीच तुम्ही त्याला खपवून राहिल्या. काय भरोसा, आपण चांगलं ते कसं ते अंत यात्रा ती दिसती पाहिजे आपल्याला, तिचं पाया पडतो. तसंच म्हणतो मी, काहीच म्हणलं पाया पडायचं सगळे खरंच पडत. दुनियाला वाईट झाली भाऊ, कलियुग कधी संपले. तेच बघायला चाललंय अवघड आहे भाऊ, आता दोनदा पाया पडला. भाऊ मी लावतो गाडी, तू गाडी चालव. अवघड आहे. आता किती वाजले बघा? सरळ आहे ना? हा सरळ आहे. 12:50 झाले आणि अजून चालला, बराच टाइम लागणार आहे. काही विषय नाही. आता बघ कोण डायरेक्ट बोलून आजची गाडी लावले. आता नुसता काटा बघा तुम्ही आता कसं वाढणार आहे. आता नुसता का बघा वरती जाणार आहे काटा. तर काही आता 2:30 वाजले, आम्ही राजूरमध्ये आलोय बघा. माझं एक हॉटेल लागलंय इथं, आम्ही आता जेवण करणार आहे. आता आम्ही इथून बिस्किट घेतले, येताना इथंच जेवण करणार आहे, कारण लांब जायची आमची इच्छाच नाही जेवायला, कारण की आत्ताच भूक लागली होती. वास इतका भारी येत होता ना जेवणाचा, म्हटलं आत्ताच जेवण करावं काय. म्हणजे सॉरी गाईज, थोडा कॅमेराचा इश्यू झाला थोडा, कॅमेऱ्याने स्कीम दिली होती आपल्याला. तर हे बा बिस्किट घेतले. इथं लोक आत्ता पण जेवण करत होते, म्हणजे रात्री 2:30 वाजता त्यांनी जेवणाची व्यवस्था प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे चांगली सुविधा दिली खरंच. येताना आपण इथं जेव बरं करे, लांब जायचं आहे ना ठेवायचं. व्हेज पण आहे, नॉन व्हेज पण आहे, सगळं. वास इतका भरायला होता ना, आत्ताच जेवायची इच्छा झाली ती, पण आपल्याला भाऊ नाही म्हटलंय का जेवू नको म्हण. मग आता काय बोलणार आहे त्याच्यामुळे. पण हे चुकीचं आहे असं कृष्ण, कोणाला असं जेवणासाठी थांबव बरं का. जरा ती बिस्किट घ्या. पाटील फोन दे रे तो. तर आता राजूर मध्ये आम्ही आता पोहोचू थोड्या वेळात, काही विषय नाही. पण इथलं जेवण क्वालिटी वाटतंय मला. इथं इथून आहे का इथून? अरे हा ना भाऊ, मी हे पाहून ठेवलाय रे किती. हे बघा असा रस्ता, आता इथून खरी मजा येणार आहे आमची प्रॉपर वाले. हे बघा रस्ता बघा कसा आहे, तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता वाजले 3 वाजून किती, 3 वाजून 30 मिनिटं झाले. आम्ही थोडे मध्ये काजे वगैरे पाहत आलो. आता आम्ही पोहोचतोय
चेकपोस्ट वरून आम्ही तिकीट घेतलंय बघा हे 50 रुपये पर पर्सन एंट्री, 300 रुपये एका गाडीची एंट्री बरं का. आम्हाला नाही एंट्री, आम्ही थोडे VIP पर्सन नाही का, त्याच्यामुळे आम्हाला एंट्री नाही. आपल्या रात्रीची ओळख होती त्याच्यामुळे एक सिस्टम हँग झालाय. आता बघूया पुढे असा रस्ता आहे बोल गाडी तिथं आमचा एक चालू झालाय. ब्रेकला क्वालिटी चालू झालाय फक्त 4:20 झाली. हे बघा वजन बिजन बॅग 4:20 झाली. 6 पर्यंत लवकर पोहोचायचं नाही. 6च्या आतच पोहोचायचंय. आता बघू आता किती टाइम बरोबर पोहोचू काही विषय नाही. त्यांना बरोबर तंगडतो नाही कारण डायरेक्ट फटके देतो यांचा. ठीक आहे मागे. हां रात्री कोणी आपल्यासोबत आणि तेजसनी सगळ्यात कमी वजन घेऊन मोठे चाललेलं आहे आज. हे पुढे लाईट बिट दिसतंय. जास्त काही बोलत नाही, तुम्हाला काय दाखवणार आहे आता या अंधार उंदर येतात त्यामुळे वर जाऊन दाखवतो. तर काही आता वाजले 4:40 होत आले. 4:45 झाले तरीपर्यंत पोहोचलोय. आपले 4 मेंबर फुल मागे सगळे थकटले पण चाललोय कसं कसं पुढं वाट काढत इकडे खोल दरी या बाजूला इकडून आपण चाललो असे गाईच 5:15 वाजत आले. ऑलमोस्ट कम्प्लीटेड होतं चालय. आम्हाला मंदिर लागलंय आणि एवढं धुकं आहे ना इथं प्रमाणाच्या बाहेर धुकं आहे. माझ्याकडे सगळं दिसतंय, सगळं धुकं आहे. आणि पुढे फक्त वेश पाटील आणि मीच आहे. ते तिन्ही माकडं परत माग आहे. कुठे आहे माहिती पण कुठं आहे ते माहिती पण नाही आणि उंचसाठी थांबलं पण नाही. सरळ निघून आलोय. येतील बरोबर येतील. गाईच 547 नाही आम्ही येऊन पोचलोय. आमच्यासोबत एक दादा पण आहे. दादाचे पण मित्र लोक खाली आणि आपले पण 3 जण खाली. 3 बकरी खाली. इथे वेळात कम्प्लीट केलं. 1.5 तासात आम्ही वरती आलो एकदम प्रॉपर. 4:20 चालू केला होता. आता 10 मिनटं इकडं तिकडं झाली. 1.5 तासात वरती आलं. गर्दी सगळी त्या बाजूला आहे. ते एक टेंट दिसतोय आम्हाला पण टेंट लावायचं आहे. आणि आमची मंडळी खाली टेंटवाली म्हणून आता आम्ही तर खुर्ची मांडून बसलोय फक्त. बाकी काही विषय नाही. थोड्या वेळात बघू. थोड्या वेळाने आता जेव्हा ऊन कमी म्हणजे येईल हे सगळं धुकं गायब होईल तेव्हा मग मजा येईल इथून बघायला. तोपर्यंत काही नाही असा विषय. आणि कपडे पुढे फुल वल्ले डायरेक्ट मी असं नॉनस्टॉप चढलोय काय खालून आम्ही. 1 मिनिट ब्रेक घेतलाय फक्त तेवढाच. नाही आता बघा किती वाजले 6:06 झाले. तेव्हा आली वरती आमचे 3 माकडं. हा 1, हा 2 आणि हा 1 तिसरा. यांच्या इथं आता इकडे शाळे चालू आहे फुल. अरे खाली आपटते खाली. गाईज किती वाजता वरती आलं तुम्हाला दाखवलं होतं. आता किती वाजले बघा. वाजलंय काही नाही वाजले. हे हो किती वाजले दाखवलं. 8:48 झाले. 9:15 झाले. उन्हाची वाट बघतो आम्ही. अजून काय ऊन आलं नाहीये पण काहीच खाल्लं पण नाही. मस्त झोपलो होतो प्रॉपर. एक झोप झाली आमची मस्त इथं गरम याच्यात. आता थोडं पाहतो बाहेर जाऊन. ऊन बिन आला असं मस्त खातो पितो मस्त जरा आनंद घेतो. काय वाटतं तुम्हाला? आता कंटाळा आला भरपूर सारा. 24 तास झाले झोप नाही गेली मी. अजून पण झोप पण लागत नाही त्याच्यात. तर झोप नाही झाल्यामुळे थोडी कंडिशन जाम झाली पब्लिकची. आमचे 2 पब्लिक तर नुसते बाहेर छंद घेते. डेंजर छंद घेते ना बाप. मध्ये आलेच नाही तिकडे झोपायला. पाव राहिली. मध्ये आलेच नाही झोपायला. फक्त टाइमपास करते बाहेर. तर त्यांना विचारतात टेंट मध्ये किती लोक झोपू शकतात. आता काय सांगू तुम्हाला. तर गाईज किती वाजले 9:20 आम्ही मॅगी स्टार्ट केली. बरं तापलं पाहिलं ना पातीला. काय बोललो होतो लय रपसप तापलं. आता एवढा वेळ झालाय मस्त. मी दिसतो का त्याच्यात मग अल्ट्रा वाईड मॅगी बनवायचा विषय चालू होता तुला. आमचा एक कार्यकर्ता असा फकाडवाने झोपलाय ना मध्ये. त्याला काहीच घेऊन देत नाही. असा झोपला डायरेक्ट. बाहेर तू नको मध्ये म्हटलं. काही हे बघा इकडे ऊन पडतंय आणि आम्हाला एकदम सगळ्यांना एकदम खूप भारी वाटतंय. आता डायरेक्ट असं वाटतंय टेंट बिंट लावून काहीतरी उपयोग झालाय. काय वाटतं मसाला बाकी ती मजबूत.
11:50 झाले. आम्ही उतरायला 10 मिनिटापूर्वी सुरुवात केली. मॅगी बिगी खाऊन फोटो बिटो काढून खूप पोरांनी खूप छंद घेतला. सगळ्यात जास्त छंद कृष्णरात्रीने घेतलाय. तर आम्ही उतरतोय मस्त. थोडं ऊन झालेलं आहे. हे बघा आमचे पुढचे ढोरं आहे 2 आणि आम्ही 3 ढोरं इकडून. काही जास्त वेळ नाही लागला आपल्याला. पाऊण तासात उतरून जाऊ आपण, कारण 1.5 तासात वरती चढलो होतो. हा मंदिरात किती वेळ लागणार आहे? 5-10 मिनिटं. सपक्यात उतरून जाऊ लगेच. अरे खरं सांगतोय पावसाळा नाही दादे आता तुझ्या पावसाळ्यात गाड्यावरती नाही आपण थरथर गेला असतो पावसाळ्यात शांत बसलो. अरे टेंटची ना काही एवढी मदत झाली मला. असं झालंय प्रत्येक ठिकाणी फिरायला जाताना टेंट घेऊन जावं. गोदड्या बेडशीट कुडत नेऊ नये, डायरेक्ट टेंट घेऊन जायचा. थंडी वाजली का टेंट लावायला त्याच्यामध्ये जाऊन बसायचं. काहीच थंडी वाजत नाही. हा पण मध्ये एक हिटर पाहिजे बरं का, तरच उपयोग आहे. म्हणजे मध्ये एखादा जण पाहिजे सोबत, नाही तर एकट्यामध्ये काही हिटिंग नाही होत. एकट्याची हिटिंग पूर्ण संपून जाते. बरोबर आहे कडे राहतील. नाही हा सिनकट नाही होणार. असे डायलॉग वर तर आपल्याला व्ह्यूज येत आहे. खरंच येत आहे युट्यूबला पब्लिक स्वतःहून हसते फिरते. सर्च करून पाहते. त्यांना नोटिफिकेशन गेलं नाही ना, स्वतःहून सर्च करून पाहते. कारण त्यांना माहिती अशा गोष्टी इकडेच पाहायला भेटतं नाही का. नवीन डायलॉग, नवीन विनोद असं काही इकडेच शिकायला भेटतं. सकाळच्या पेक्षा लय बरं वाटतंय, कारण काही उतरायचंय ना. फक्त ऊन आपल्याला थोडंसं हे करतंय. जाऊ द्या काही विषय नाही, उतरू डायरेक्ट. कोणतं मंदिर आहे ते खाली? हरिहरेश्वर महादेवाच्या मंदिरात भेटू आपण डायरेक्ट. मी ना गाईच खूप रील पाहिलाय. 370 काहीतरी ट्रेंड चालू आहे. फुल 370 की बिर्याणी वसूल करी असं तसं काहीतरी फुल ट्रेंड. पण मला कळतच नाही काय. म्हणजे मी डायरेक्ट इंस्टा या गोष्टींपासून आहे ना, म्हणजे मी या गोष्टींपासून डायरेक्ट लुप्त झालोय. एकदम लांब झालोय. कळत आहे तुम्हाला. मला जर ट्रेंड समजत नाही. एक टाइम ट्रेंड बनवायचो रे आपण, आपल्याला ट्रेंड समजत नाही. म्हणजे विचार पण काय विषय होतो 370चा सांग रे जाती. ऐक ना तू एवढ्या वेळ ना गाईच तुम्हाला सांगतो, इतका रोखलाय ना. आता फुल बडबड करत होता 370चा असा विषय, प्रणित मोरेचा काहीतरी. पण मी जसा कॅमेरा चालू केला ना, भाऊची डायरेक्ट बोलती बंद, डायरेक्ट बोलती बंद. असे काय विषय रे ते याचा? अरे ते प्रणित मोरेचा एक बंदा आलेला होता. हा तो बोलला की मी एका मुलीला कॅफेला घेऊन गेलो, तिथं 370ची बिर्याणी खाऊ घातली. हा तर मग त्याला वाटलं मी बिर्याणी खाऊ घातली, तर मग त्या मुलीवर माझा पूर्णपणे हक्क होऊन गेला. मी त्या मुलीला काही पण करू शकतो. हा का चायला कृष्ण रात्री एवढा ट्रेंड फॉलो करायला लागलाय. अरे बाप रात्री शोभत का तुला? हा आमची गोष्ट वेगळी, तुला शोभत रे. 90चा कृष्ण काय पाहतो सांगू का आता? 90चा कृष्ण प्रणित मोरेचे व्हिडिओ पाहतो. मी म्हणतो 90चा कृष्ण प्रणित मोरेचे व्हिडिओ पाहतो म्हणतो 90चा कृष्ण. अरे काय जेन्स लोक पाहत होते. आम्ही 90चे पाय बरं गाणे कसे पाहतो डायरेक्ट. ही नाखो के मस्ती. बरोबर आहे का नाही कृष्ण? आता तिचं काहीच बोलणार नाही. तर जाऊ द्या तिथे सोडून द्या. कॅमेरा आला का असंच करत राहते ती प्रत्येकाची. काही बोलत नाही. जाऊ द्या काय बोलणार का. कॅमेरा समोर लय घाबरते. काय कोणाला घाबरता काय माहिती. कोण अरे असं राहायचं. कोण 4 लोक कोण काय एवढे म्हणजे आमच्या बहिणीला घाबरतो. आम्ही मर्यादा पाळून राहतो. तसं काही बोलत नाही, कारण त्यांना राग येतो आमच्या वहिनी साहेबांना. पण वहिनीचा पत्ता नाही काय नाही. कसं काय राग येतो, कसं काय तुम्ही पुढच्या लोकांना कोणाला म्हणजे जायला कशात काही नाही. तर जास्त तेज पाटील हसला असता का सांगा काय? तुझ्या जोकला हसला तो, मला नाही हसला. जोक नीट असला तर हसतो. जोक जर फालतू असला तर फालतूच हसतो भाऊ. अरे पण इथं सिग्नल फिरते जसा आहे तसा. व्हिडिओ कॉल करायला कोणाला व्हिडिओ रात्री 12 ते सकाळी पहाटे 4 आई शपथ सांगतो गाईस, ज्या गाडावर आलो त्या गाडाची शपथ घेऊन सांगतो. व्हिडिओ कॉल नाही. मी माझा आहे ना आईला सोडून एक पण मेसेज नाही केलाय कोणालाच. आईला पण काय मेसेज केलाय की इथं पोहोचलोय असं तसं एवढंच. आणि हे काही म्हणजे चांगल्या पोरांना बदनाम करताय. आणि यांनी नीचपणाची लेवल हे केली, लेवल ओलांडली. फुल छंद आहे. कसली अरे अरे छंद अरे छंद इज इक्वल टू सुकून, सुकून इज इक्वल टू छंद. छंद हा शब्द खूप ठिकाणी लागू होतो. आणि इथून आहे ना आता फुल जंगल ट्रेक चालू झालाय.
त्याच्यामुळे ना आम्ही फुल असं करू राहिलो आता. हे बा फुल फुफू करायला लागला दातीर. म्हणून म्हणतो दातीर नीचपणा सोड. खरं खरं बोल. हे असं खोटं बोलणार यांचं अशीच गत होती गाईच. थोडा दम आमचा आला का परत कंटिन्यू करतो, नाही तर काय कुठून जाऊ आम्ही आत. बाय बाय. इकडं आम्ही आलोय मंदिर. इकडं बघा केव्स विषय इकडं बघा केव्स, पण तिकडनं चाललोय. इकडं मंदिर आहे बघा समोर, हरिहरेश्वर महादेवाचं मंदिर. ते एका पिलर वाला जाऊ आपण फुल दर्शन वगैरे घेऊ आता. इथं आम्हाला अशी पाण्याची टाकी लागली. हे बघा हे वरती उभे मस्त. इथून पण खाली चाललं आता पाणी. एक नंबर पाणी. रचना बघा कशी एकदम होले. ते पाणी इकडं टाकलं जातं. इथून पायऱ्या वगैरे विषय, इकडं मंदिर सगळं असा विषय. आम्हाला जायचं आता. कुठं जायचं आपल्याला? खाली ते महादेवाच्या पिंडीच्या तिथे पिलर जे आपले पिलर, शेवटचा पिलर. चला चला चला. आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. तिथं ते जे पिलर होते ना 3, ते सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगचे जे 3 पिलर आहे ना ते तुटलेले आहे. आणि जेव्हा कलियुग संपल तेव्हा तो 4था पिलर पण जाईल असा विषय. मी एका मुलीच्या समोरून गेलो होती, मला हे बाबा आहे तिला रिॲक्शन होती. मग इथं हा पोरगा हरला का नाही तुम्हीच सांगा. दातीर मी तुला काय होतं तेच म्हणतोय, आपण असताना पोरं हरताय जीवनात. अरे पण तरी हरला ना. ती पोरगी त्याला बाबाय करते. याने निदान बाय तरी केलं पाहिजे. दिसायची जशी वाली नाही का ती ब्लॅक टॉप वाली, चष्म्यावाली व्हाईट कॅप, चष्म्यावाली व्हाईट कॅप ब्लॅक टॉप. दातीर तू काहीतरी म्हणत होता प्रेयसीचं, काय म्हणत होता? नाही बोल ना. काय रे पण याने ऍक्सेप्ट केलं इतक्या वेळ. नाही नाही म्हणतो प्रेयसी नाही, आता म्हणतो हाय प्रेयसी. नाही काहीच नाही. काय भाऊ काहीच नाही. तुम्ही ऍक्सेप्ट केलं का रे भाईने? काहीच नाही भाऊ, तुम्ही फक्त मजा घेता. काय बरोबर ना. काय तो हा म्हणतोय स्वतः ऍक्सेप्ट केले. माझा हात दुखायला लागला. थांबा जरा मी स्टिक लावतो जरा. तर गाईज 1:20 झालेले. बघा इकडं कसं दाट जंगल आहे. इथून पाठीमागून जायचं आपल्याला. इथं आमचा ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. घाम बघा कसा आलाय सगळ्यांना. ड्रिंक्स ब्रेक आहे इथं. हे असं सीन आहे साईडला फुल. अजून जवळजवळ अजून 50% उतरायचं खाली असा विषय आहे. काय मग दातीर कंडिशन ओके का? तेजस तो तोंड खूप ऑइली दिसतंय. काय सनस्क्रीन नव्हती लावली म्हणून. ओ माय गॉड. एवढं पाणी नको पिऊ, मला प्यायचंय. हा एवढा डोंगर सर करून आलोय आबा आपण पोरगा आणि आम्ही सगळे. वाजले 2:05 झाले आता. इथं मस्त आम्ही विश्रांतीला बसलोय मस्त प्रॉपर मध्ये एकदम. कसं वाटतं तुम्हाला ट्रेक? पण इथं एक विषय आहे, जरी उन्हाळा आहे तरी गार वातावरण आहे आता. नाही का एवढं उन्हाळा तरी गार हवा थोडीशी बसल. बरोबर. उलटी मार आता, उलटी मार. हा मार उलटी. जाऊ दे सरळ माग. अरे जाऊ दे, जाय उलटी मार, परत उलटी मार. फिरव इकडं, टायर इकडं फिरव. मार तिकडं. हा जाऊ दे रप्पा रप. जाऊ दे माग. जाऊ दे उलटी मार. इकडं काय मारतोय? अरे उलटी अशी. अरे फुल मस्त गाडी लावली इथं. बोनेट पण उघडून दे. गाडी फुल गार होती आमची इथं. मागची मंडळी बघा कशी झोप